इस्रायल पॅलेस्टाईन विवाद का? हमास दहशतवादी संघटना आहे का? हे लोक स्वतंत्र आहेत का नाही? गाझा पट्टीतील लोक स्वतंत्र आहेत की नाही? अरब इस्रायल संघर्षाची काय आहेत कारणं? ही तर युद्धासारखी परिस्थिती आहे. अशी युद्ध होतात त्यावेळेला नक्की कुणाची बाजू घ्यायची? युद्धात नेमकी कुणाची बाजू घ्यायची? इस्रायल पॅलेस्टीन संघर्षाचा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमासने केलेला हल्ला हे विषय सगळीकडे गाजत आहेत. भारतामध्ये तर जणू काही आपण नक्की इस्रायलच्या बाजूने कसे आहोत हे सांगण्याची धडपड चालली आहे किंवा स्पर्धा चाललेली आहे. जेव्हा दोन देशांमध्ये किंवा दोन समूहांमध्ये हिंसक संघर्ष होतो, ही तर युद्धासारखी परिस्थिती आहे. अशी युद्ध होतात त्यावेळेला नक्की कुणाची बाजू घ्यायची हा प्रश्न खरं तर फार किचकट असतो. आत्ता नेमकं काय झालेलं आहे तर हमास ही जी संघटना आहे जिचा गाझा पट्टीवरती ताबा आहे, तिने अचानकपणे इस्रायलवरती हल्ला केला. हल्ला करून अनेक नागरिकांना ओलीस घेतलं. अनेकांवरती क्रूरपणे अत्याचार केल्याच्या सुद्धा बातम्या येत आहेत, पण त्या अद्याप कन्फर्म झालेल्या नाही. तातडीने इस्रायलने त्याला उत्तर म्हणून गाझाची नाकेबंदी करून तिथे तुफान बॉम्ब चालवलेली आहे. एका अर्थाने अरब इस्रायल संघर्ष 67 सालच्या आसपास जसा तीव्र पातळीवरती होता, त्या पातळीवरती हा संघर्ष जातो का काय अशी आज जगामध्ये परिस्थिती आहे. पण मी म्हटलं तसं ज्या वेळेला या दोन समूहांमध्ये किंवा देशांमध्ये वाद होतो, हिंसा होते आणि युद्धसदृश परिस्थिती तयार होते, त्यावेळेला कुणाचीही बाजू घेण्याच्या पूर्वी नक्की काय चाललंय ते समजून घेणं आवश्यक असतं. आपल्याकडचे अनेक पत्रकार, अनेक टेलिव्हिजन माध्यमं आणि आपण सुद्धा मुख्यतः अमेरिकेच्या चष्म्यातनं जगाकडे पाहतो आणि त्यामुळे आपल्याकडच्या सगळ्या बातम्यांमध्ये हमास ही एक दहशतवादी संघटना असल्याचा उल्लेख येतो. म्हणून सुरुवातीला हे स्पष्ट केलं पाहिजे की हमास तुम्हाला आवडो किंवा न आवडो, गाझामधल्या लोकांनी बहुमताने तिथे त्यांचं सरकार निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे गाझा पट्टीवरती आज हमासचा कारभार चालतो. हमासचं नियंत्रण आहे ते दडपेगिरीतनं नाही तर लोकमताच्या पाठिंब्यावरती तिथे आलेलं आहे. थोडा भूगोल तपासून पहा, तुम्हाला असं दिसेल की गाझा पट्टी हा एक अत्यंत चिंचोळा पट्टा आहे आणि या चिंचोळ्या पट्ट्यामध्ये जवळपास 20 लाख लोक राहतात. हे लोक स्वतंत्र आहेत का नाही याच्याबद्दलही काही प्रमाणामध्ये साशंकता आहे. याचं कारण असं की इस्रायलच्या निर्मितीनंतर पॅलेस्टाईनच्या लोकांचं काय करायचं हा एक किचकट प्रश्न तयार झाला होता. आपण त्याचे तपशील 1 मिनिटानंतर पाहू. पण 2004 मध्ये अखेरीला पॅलेस्टाईनच्या 2 भागांना इस्रायलनी स्वातंत्र्य दिलं किंवा मोकळीक दिली. त्यातला एक म्हणजे वेस्ट बँक आणि दुसरा म्हणजे हा गाझा पट्टी प्रदेश. त्याच्यानंतर तेव्हापासून तिथे म्हणजे या गाझा पट्टीमध्ये हमास या संघटनेचं वर्चस्व राहिलेलं आपल्याला दिसतं. याच्या उलट वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईन संघटनेचे मूळ नेते जे होते यासर अराफात, त्यांना मानणाऱ्या संघटनेचा वर्चस्व राहिलेला आहे. हमास ही संघटना हिंसेवर विश्वास असलेली आहे, ती मुस्लिमवादी आहे आणि काही करून इस्रायलपासून गाझाचं संरक्षण केलं पाहिजे याच्यासाठी आक्रमक भूमिका घेणारी आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ही संघटना आणि इस्रायल यांच्यामध्ये सतत चकमकी होत असतात, हिंसा होत असते, एकमेकांवरती हल्ले होत असतात. यावेळच्या गाझा पट्टीतनं केल्या गेलेल्या हमासच्या हल्ल्याचं वैशिष्ट्य असं की तो अत्यंत पूर्वनियोजित, फार मोठा आणि इस्रायलला गाफील पकडणारा हल्ला होता. इस्रायलची मोसाद ही जी संघटना आहे, गुप्तहेर संघटना, जिचं आपल्याकडे अनेकांना फार कौतुक वाटतं, ती संघटना याच्यात फसली आणि तिला याचा पत्ताही लागला नाही. तो का लागला नाही हे यथावकाश बाहेर येईलच. पण याच्यामध्ये दोष कुणाचा आणि चूक कुणाची हे शोधायच्या पेक्षा नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की सध्या इस्रायलमध्ये
आक्रमक वृत्तीच्या नेतान्याहू यांचं राज्य आहे आणि त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सतत पॅलेस्टिनच्या विरुद्ध आणि पॅलेस्टिनी लोकांच्या विरुद्ध कारवाया चालवलेल्या आहेत. त्यांच्या सरकारमध्ये जे संरक्षण मंत्री आहेत ते त्यांच्याहूनही जास्त आक्रमक वृत्तीचे आहेत आणि त्यामुळेच आत्ता हा हल्ला झाल्यानंतर आता गाझा पट्टीचं संपूर्णपणे नेस्तनाबुतीकरण केलं जाईल, त्यांचं निर्दालन केलं जाईल अशी भाषा इस्रायलकडनं केली जाते. याच्यात गंमत अशी आहे की पाश्चात्य देश आणि अमेरिका यांचा सतत इस्रायलला पाठिंबा असतो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा पाश्चात्य देशांनी इस्रायलची पाठराखण करणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. मग प्रश्न असा येतो की इतक्या छोट्या चिंचोळ्या पट्टीमध्ये कारभार करणाऱ्या हमासकडे शस्त्र आणि पैसा येतो कुठे? या प्रकाराकडे सगळ्या बघताना 3 पदर त्याला आहेत किंवा त्याच्यामध्ये तिहेरी गुंता आहे आणि आपण भारतात जेव्हा त्याच्याकडे बघतो त्यावेळेला बहुतेक वेळेला चुकीच्या चष्म्यातनं बघतो हे तुमच्या लक्षात येईल. एक म्हणजे अरब विरुद्ध ज्यू असं हे त्रांगडं आहे आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सगळे अरब हे याच्यामध्ये हमासच्या बाजूने असतील. दुसऱ्या बाजूला आपल्या देशातल्या काही लोकांना असंही वाटतं की हा मुद्दा मुस्लिम विरुद्ध ज्यू आणि ख्रिश्चन असा आहे आणि ते अर्थातच मुसलमानांच्या जे विरुद्ध असतात ते मग लगेच हमासच्या विरुद्ध भूमिका घेतात. पण तिसरा मी सुरुवातीला सांगत होतो तसा स्थानिक मुद्दा जो आहे तो म्हणजे पॅलेस्टिनी विरुद्ध इस्रायली असा हा वाद आहे. म्हणजे एका बाजूला तो धार्मिक वाद वाटतो, एका बाजूला तो वांशिक वाद वाटतो, पण प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरती तो वाद हा मुख्यतः पॅलेस्टिनी विरुद्ध इस्रायलचं सरकार यांच्यातला वाद असतो. जवळपास 1916 पासून इस्रायल असं आज ज्याला म्हणतात त्या जेरुसलेमच्या प्रदेशामध्ये ज्यूंचं मूळ स्थान आहे आणि म्हणून त्यांना ज्यूंना तिथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याचं मान्य केलं पाहिजे अशी चळवळ सुरू झाली होती. या चळवळीने साधारणपणे इस्रायल हे झायोनिस्ट म्हणजे ज्यूवादी किंवा ज्यू धार्मिक वांशिक एकतेच्या मुद्द्यावरती आधारलेलं राष्ट्र असेल असा विचार सातत्याने मांडलेला आपल्याला दिसतो. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान युरोपात पण विशेषतः जर्मनीमध्ये ज्यू लोकांवरती जे अनन्वित अत्याचार झाले त्यामुळे या मागणीला आणखीन जोर आला आणि त्याच्यानंतर 1947 मध्ये मुख्यतः युरोपीय देशांनी ज्यूंना पॅलेस्टिनच्या जेरुसलेमच्या जवळच्या प्रदेशामध्ये वास्तव्य करायला आणि त्यांचं तिथे राज्य स्थापन करायला मान्यता दिली. हा एका अर्थाने आयजीच्या जीवावर बायजी उदार असा प्रकार होता. याचं कारण 1947च्या आधी पॅलेस्टिनच्या लोकांचा तिथे वावर होता, त्यांचं त्या प्रदेशावरती नियंत्रण होतं. पण युरोपचं नियंत्रण अरब देशांवरती राहावं या भूमिकेतून अमेरिकेने आणि पाश्चात्य देशांनी जेरुसलेमच्या आसपासच्या प्रदेशामध्ये ज्यूंची वस्ती करून तिथे इस्रायल हे राष्ट्र निर्माण केलं. तेव्हापासून जेरुसलेम आणि त्याच्या आसपासचा प्रदेश कुणाचा हा वाद रंगलेला आपल्याला दिसतो आणि तो वाद रंगण्याचं कारण अर्थातच हे आहे की जेरुसलेम ही जशी ज्यू लोकांची पवित्र भूमी मानली जाते तशीच ती मुस्लिमांची आणि ख्रिश्चनांची सुद्धा पवित्र भूमी मानली जाते. या वादाच्या थिणगीतून यासर अराफत यांचं नेतृत्व उदयाला आलं आणि दीर्घकाळ सशस्त्र लढा देऊन त्यांनी इस्रायलला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आलं. 84 सालानंतर खुद्द यासर अराफत यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि अंतिमतः ज्याला 2 नेशन सोल्युशन असं म्हणतात म्हणजे एकाच प्रदेशामध्ये 2 राष्ट्र असतील हे सोल्युशन मान्य झालं. ओस्लो या शहरामध्ये जो करार झाला त्याच्यानुसार असं मानलं गेलं की इस्रायलला पॅलेस्टिनचे लोक मान्यता देतील आणि पॅलेस्टिनला इस्रायल मान्यता देईल. त्यानुसार आपण मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे वेस्ट बँक आणि गाझा या 2 प्रदेशांमध्ये पॅलेस्टिनी लोकांचं राज्य आलं
आणि एका अर्थाने काही प्रमाणात का होईना आता शांतता निर्माण होऊ शकेल अशी परिस्थिती आली. पण नेतान्याहू यांच्यासारखे नेते जेव्हा जेव्हा इस्रायलमध्ये उदयाला आले तेव्हा त्यांनी पॅलेस्टिनींच्या विरुद्ध आणि अरबांच्या विरुद्ध धोरणं आखलेली आपल्याला दिसतात. इस्रायलमध्ये म्हणायला लोकशाही जरी असली तरी ही लोकशाही कितपत खरी आहे असा प्रश्न खुद्द स्वतः ज्यू असलेल्या सॅमी स्मुहा या राज्यशास्त्रज्ञांनी उपस्थित केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की एथनिक म्हणजे वांशिक आणि धार्मिक आधारावरती जेव्हा तुम्ही राष्ट्र निर्माण करता तेव्हा ते लोकशाही असू शकत नाही. आणि या भूमिकेतून इस्रायलकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की खुद्द इस्रायलमधल्या अरबांच्या विरुद्ध आणि इस्रायलच्या बाहेरच्या अरबांच्या देखील विरुद्ध असं नेतान्याहूंचं धोरण सातत्याने राहिलेलं आहे, ज्याला प्रोव्होकेशन असं इंग्रजीत म्हणतात. म्हणजे मुद्दाम दुसऱ्या राष्ट्रांना किंवा इतर विरोधकांना आपल्या विरोधामध्ये चिथावणी देणं हा प्रयत्न ते सतत करताना दिसतात. मग आत्ता हमासला मदत कोण करतंय? तर आत्ता सगळी अरब राष्ट्र हमासच्या बाजूनी नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कतार, अरब नसलेलं इराण हे राष्ट्र आणि तुर्कस्तान जे स्वतः अरब नाहीत यांचा मुख्यतः आत्ता हमासला पाठिंबा आहे. तुर्कस्ताननी तर आत्ता सध्या गेली काही वर्ष याच्यात पुढाकार घेऊन हमासची बाजू घेतलेली दिसते. आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या डाव प्रतिडावांचा भाग म्हणून चीननेही छुपा पाठिंबा हमासला दिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपटावर कोण काय भूमिका घेतो ह्याच्याकडे जर आपण बारकाईने बघायला लागलो तर आपल्याला हमास विरुद्ध इस्रायल याच्यातला गुंता लक्षात येतो. हा मुद्दा मुस्लिम विरुद्ध ज्यू नाही हे जर आपण लक्षात घेतलं तर तातडीने आपण इस्रायलची बाजू घेतलीच पाहिजे असंही नाही हेही आपल्या लक्षात येतं. ज्या क्रौर्याने हमासने हल्ला केला त्याला विरोध करतानाच जे प्रतिक्रौर्य इस्रायलने दाखवलेलं आहे त्याचाही आपण निषेध करायची तयारी ठेवली पाहिजे, धाडस दाखवलं पाहिजे. आणि जर आपण युद्धाच्या विरोधात असलो आणि भारतातले अनेक लोक अचानकपणे युद्धाच्या आणि हिंसाच्या विरोधात उभे राहिलेले दिसत आहेत तसे जर आपण असलो तर आपण इस्रायल आणि हमास या दोघांचाही निषेध केला पाहिजे. याचं कारण जागतिक शांतता असेल किंवा मानवतावाद असेल या भूमिकेतून कोणीही कुणाला मारणं, धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करणं आणि धर्माच्या आधारावर इतर धर्मियांना मारणं हे केव्हाही निषेधार्हच असतं. हा हमास आणि इस्रायल यांच्यातल्या हिंसेचा खरा धडा आहे. नमस्कार.